नमस्कार मित्रांनो, तर तुम्ही बघू शकता हे कांद्याची अवस्था काय झालेली. तर ही अवस्था अतिवृष्टीमुळे झालेली आहे. पावसामध्ये कांदा पूर्ण झोडपला गेलेला आहे. आणि हे आजोबा आणि ही आजी ह्या दाम्पत्यांनी आपलं मोलमजुरी करून कष्टाचे पैसे जे होते त्या पैशातून हे कांद्याचं बी घेतलं. 2,500 रुपये किलोनी बी घेतलं आणि त्या बी पेरून त्या बियेचं रोप तयार करून त्या रोपाची लागवड केल्यानंतर पूर्ण पाऊस चालू झाला. ज्या पावसामध्ये यांचं कांद्या जो आहे जे कांद्याचं पीक आहे ते झोडपलं गेलं. त्याच्यामुळे यांची खूप सारी नुकसान झालेली. तरी ह्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून मी सरकारला विनंती करतो की फुल नाही फुलाची पाकळी म्हणून या शेतकऱ्यांना तुम्ही मदत करावी. तर आपण ऐकू शकतो त्यांच्याकडून. बाबा, काय झालं तुमच्या कांद्याला? कशामुळं ही अशी परिस्थिती झाली कांद्याची? परिस्थिती म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये लावले आणि त्याच्यामध्ये मोकार पाऊस झाला, बादल पडले त्याच्यावर, कांदा खराब होऊन गेला. काय त्याचा उपयोग नाही. म्हणजे अतिवृष्टीमुळे तुमच्या कांद्याची नुकसान झाली का? नुकसान झाली. किती किती हजार खर्च? 30-32 हजार रुपये खर्च केला तुम्ही कांद्यात? 30,000 रुपये खर्च आला कांद्याला. अरे देवा, मग अवघड परिस्थिती. तर